नांदेडमध्ये महायुतीच्या 2 नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। खासदार अशोक चव्हाण यांच्यावर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जोरदार टीका केलेली आहे। अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे असं म्हणत एमआयएमच्या मुद्द्यावरनं चिखलीकर चव्हाणांवर बरसले। काँग्रेसचे काही माजी नगरसेवक हे अशोक चव्हाण यांच्या सांगण्यावरनं एमआयएममध्ये प्रवेश करत असल्याचा आरोप केला जात होता। त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांना हिरवी भाजप करायची आहे अशी टीका केली होती। त्याला अशोक चव्हाणांनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। एमआयएमचा आणि माझा काडीचाही संबंध नाही असं अशोक चव्हाणांनी सांगितलंय। अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की एमआयएम कोणाच्या इशाऱ्यावर चालली आहे, कोण त्यांच्या पाठीमागं पाठबळ देते आहे हे मी सांगण्याची गरज नाही। देगलूर नाका भागातून अनेक सहकाऱ्यांचे मला फोन आले, हमारे इधर भी अभी हरा भाजप बढ़ रहा है। ही जी भूमिका आहे ते खरं तर ज्यांनी हे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे की एवढे वर्ष राज्य करून त्यांना त्या भागात उमेदवार मिळत नाहीत, ही शोकांतिकाच आहे। एमआयएमचा माझा काही संबंध नाही, त्यांना प्रचाराला कुठला मुद्दा शिल्लक नाहीये आणि त्यांच्यात जर ताकद असती ते थांबवा तिकडे, हे सगळं ओपन टेरिटरी आहे। आज निवडणुकीसाठी कोणालाही कुठल्याही भागात जाता येतं, पक्षात माणसं घेता येतात, त्यांनी जावा प्रयत्न करावे। आमचा एमआयएमचा काडीचाही संबंध नाही। आम्ही आमच्या परीने जे उमेदवार आमच्याकडे सक्षम वाटतात त्यांना आम्ही घेत आहोत। त्यामुळे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या। त्यांना माणसं मिळत नाही ते त्याचं दुर्दैव। ते आमचे उमेदवार कोण होतात त्याची वाट पाहत आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या ऐतिहासिक अशा आघाडीची घोषणा करण्यात आलेली आहे। या आघाडीमध्ये 227 पैकी 62 जागा या वंचित बहुजन आघाडीला देण्यात आलेल्या आहेत। आणि याच संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी संवाद साधलाय, पाहूया। सध्या आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर, खूप सारं स्वागत आणि अभिनंदन। तुम्ही करून दाखवले वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची युती झालेली आहे, आघाडी झालेली आहे आणि तुम्ही पहिले प्रदेशाध्यक्ष आहात की यांच्याकडनं हे शक्य झालेलं आहे। काय अडचणी आल्या, तुम्ही कशाप्रकारे करून दाखवलेलं आहे आणि त्याबद्दल काय सांगाल? यापूर्वी केलेल्या प्रयत्नांचा कुठेतरी पाया होता, एक सकारात्मक भूमिका ठेवली आणि मी एक तळागाळातील कार्यकर्ता आहे आणि कदाचित त्याचा कुठे ॲडव्हान्टेज मला मिळाला असेल। मात्र असं नाही की माझ्याकडूनच झालंय, हे पक्षाला आम्हाला करता आलं याचं मला समाधान आहे। नाही, आपण जो विचारलं कदाचित मी सपकाळ असल्यामुळे तो योग आला असेल, त्यामुळे 2 ठाकरे एकत्र आले तसे 2 सपकाळ एकत्र आले असंही म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। सीट शेअरिंग हा अवघड विषय असतो, त्यामुळे हा आकड्याचा खेळ नाही तर हा विचारांचा मेळ आहे आणि दोन्हींनी वैचारिक स्वरूपामध्ये एकत्र आलेत हे महत्त्वाचं आहे। कोण किती जागा लढतंय, कमी लढतंय, का लढतंय हा भाग दुय्यम आहे, महत्त्वाचा आम्ही सोबत येत आहोत। हे अडचणी, राजकारण रोज बदलत असतं, अडचणी येत असतात। आमची आणि वंचितची झालेली आघाडी जी आहे ही वृद्धिंगत हो ही अभिलाषा मात्र या निमित्ताने मी व्यक्त करतो। महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे। मुंबईमध्ये होणं हे वैशिष्ट्यपूर्ण आहे। नगरपालिकेत आम्ही काही ठिकाणी होतोच आणि महानगरपालिकेमध्ये देखील अनेक महानगरपालिकांवर आमची चर्चा सुरू आहे आणि बहुतांशी ठिकाणी वंचित आणि आम्ही सोबत दिसू। आमच्या आघाडीचाच होईल इथपर्यंत दावा माझा ठीक आहे, मात्र जो कोणी होईल हा भारतीय होईल आणि महाराष्ट्रीयन होईल। जो कोणी महापौर होईल तो भारतीय आणि महाराष्ट्रीयन असेल अशा प्रकारे स्वतः सपकाळ सर बोलत आहेत। कॅमेरामन प्रतीकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।